हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपले ओठ कोरडे पडतात, फाटतात, त्याच्यामधून रक्त येते, फ्लेक्स येतात. अशा वेळेस सॉफ्ट लिप्स कसे मेंटेन करायचे? पहिला उपाय, सगळ्यात बेस्ट उपाय, सगळ्यात इझी हँडी उपाय जो आहे की लिप बाम आपल्या जवळ ठेवणे, लिप बामची स्टिक जवळ ठेवणे. ज्यांची स्किन ऑलरेडी ड्राय आहे त्यांच्यासाठी तर ही गोष्ट एक वरदान ठरू शकते. ठीक आहे. आता काय होते या गोष्टीमध्ये की एक बॅरियर निर्माण होतो लिप्सवर आणि मॉइश्चर लॉक होतो. वॉटर इथून बाहेर निघून जात नाही, त्याच्यामुळे कोरडे ओठ पडत नाहीत. दुसरी घ्यावयाची काळजी अशी आहे की आपल्या लिप्सची स्किन आणि आपली ही स्किन, तसं बघितलं तर बॉडीच्या स्किनपेक्षा चेहऱ्याची स्किन पातळ असते, सेन्सिटिव्ह असते. लिप्सची तर त्यापेक्षा जास्त सेन्सिटिव्ह असते. म्हणून जेव्हा आपण हार्श एजंट यूज करतो, एखादं फेस वॉश झाला, एखादं सिरम झालं, तर मेक शुअर की ते लिप्सच्या एजेसला सुद्धा लागणार नाही. हिवाळ्याच्या दिवसामध्ये मोस्ट पार्टिक्युलरली काही मंडळींना एक्सफॉलिएशनची सवय असते. मग अशा वेळेस जर लिप्स आपल्याला एक्सफॉलिएट करायचे आहे तर त्यासाठी एखादा स्क्रब न वापरता, टूथब्रश इथं न घासता सिम्पली क्लोथ एक्सफॉलिएशन करायचं आहे. कपडा घेऊन हलक्या हातानं क्लीन करून मॉइश्चरायझर, पेट्रोलियम जेली, लिप बाम, साधं तूप सुद्धा आपण अप्लाय करू शकतो. एक सवय बंद करायची आहे. काही मंडळींना ओठ चोकत राहायची सवय असते. ड्रायनेस खूप जास्त वाढेल, मी सांगतो. म्हणून हे सवय आधी बंद करा. अशा पद्धतीत जर आपण छान आपल्या ओठांची काळजी घेतली तर ओठ एकदम मऊ मऊ सॉफ्ट राहायला लागतील. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ओठ फाटणार नाहीत. अशाच आरोग्यविषयक टिपांसाठी फॉलो करायला विसरू नका. वी आर इन धिस टुगेदर.